बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असल्याबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे। त्यांचे पूर्ण नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे आहे। त्यांचे जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला। त्यांचे जन्मगाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली हे आहे। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा देत ते स्वराज्य लढ्यात भाग घेतला। लोकांनी भेदभाव विसरून एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती असे सार्वजनिक सण साजरे करायला सुरुवात केली। अशा या महान लोकमान्य टिळकांना मी विनम्रपणे अभिवादन करतो। माझे 2 शब्द मी इथे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सोनालीबाई बैजी मंडल आहे। इयत्ता मी 3रीतील विद्यार्थी माझ्या भाषणाला सुरुवात करते। आदरणीय मुख्याध्यापक, सर, शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इथे एकत्र जमलो आहोत। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला। त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील गरिबी, कष्टकरी आणि वंचित लोकांचे जीवन प्रभावीपणे मांडले। ते एक लेखक, कवी आणि लोकशाही होते। आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आता 5वीमध्ये शिकत आहे। आज मी आपल्या समोर लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे। लोकमान्य टिळक हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रात झाला होता। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा दिली। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती सुरू करून समाजात एकता व जागवली। अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव स्नेहा आहे। ज्यांनी सरकारला दिली क्रांतीची धार, ज्यांनी अन्यायावर केले प्रहार, ज्यांनी सरकारला दिली क्रांतीची धार, ज्यांनी अन्यायावर केले प्रहार, शोषितांचा बनले आधार, अण्णाभाऊंना माझा त्रिवार नमस्कार। शोषितांचा बनले आधार, अण्णाभाऊंना माझा त्रिवार नमस्कार। अण्णाभाऊ साठे एक थोर समाजसुधारक व लोकशाही क्रांतिकारक लेखक होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांच्या आईचे नाव वालुबाई व वडिलांचे नाव भाऊराव असे होते। ते खूप गरिबीत वाढले। ते फक्त 1.5 दिवसाच्या शाळेत गेले होते। ते अनुभवातून शिकले व संघर्ष। आजकाल आपण 2 वहीचं मेसेज वाचण्यासाठी कंटाळा करतो, पण अण्णाभाऊंनी एक एवढं मोठं साहित्य
चल पुढे पुढे जो माने, चल माझ्या मातंगिरा, चल माझ्या मातंगिरा. अण्णा भाऊ श्री रघुजींची पोरा पण तज्ञाची, अण्णा भाऊ श्री रघुजींची पोरा पण तज्ञाची, पोरा पण तज्ञाची. माघरताना घयाची, हा माघरताना घयाची. राहून टाकू घरात, ओ राहून टाकू घरात. चला पुढे पुढे जो माने, चला माझ्या मातंगिरा, माझ्या मातंगिरा, चला माझ्या मातंगिरा. विश्वास दे